10 मुकुट खाली पडले आणि खाली पडलेला ते मुकुट जेव्हा बाकीचे उचलायला लागले त्यातले 4 मुकुट अंगदाने हिसकावून आणि बाहेर फेकले जिकडे राम प्रभू आहे। राम प्रभूच्या समोर ते 4 मुकुट येऊन पडले तेव्हा राम प्रभू हनुमंतरायांना विचारतात काय रे हनुमंता म्हणले काय नाही म्हणले ते अंगदाची गर्दन त्याने म्हणले काय पराक्रम केलाय तो पराक्रम दाखवण्यासाठी हे सगळं बघा हे रावणाचे मुकुट आहे आणि काल मी पेटवलं होतं आज फेकण्याचं काम करतो फेकण्याचं आणि मग असं सांगतात पुढे राग आला अरे उचलून फेकत का नाही कोणी पुढे काय येत नाही याला उचलायला नाही उचललं माझ्या तेवढ्यात अंगदाने आपला पाय पाय केला आणि सांगितलं असेलच गुणात्मक तर माझा पाय उचलून रावणा तुझ्या जर तू माझा पाय थोडा जरी हलवला उचलला तर आता हा अंगद सांगतोय की सीता माईला तुला परत करेल अर्थात तुझी सीता माई म्हणजे सीता माता त्यांनी जुगारावर डावावर लावली अंगदाने जर पाय उचलला गेला तर सीता माता रावणाची आणि मग असं सांगतात एक 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 राक्षसी तो उचलण्याचा प्रयत्न करतो पण तिळभर देखील तो पाय हल्ला जात काय करावं तेवढ्या असं सांगतात की स्वतः रावण पाय दाबणारी स्वतः अंगदाने पाय बाजूला केला अरे माझ्या काय पाया पडतो पायाच पडायचं असेल तर त्याच्या कुणाच्या रामाच्या आणि असं सांगतात त्या ठिकाणी अंगद महाराज सर्व आपलं अस्तित्व तिथे त्याने पणाला लावलं होतं पाय ठेवला होता पाय जर उचलला गेला असता तर सीतामाई तिथेच राहिली असते म्हणून अंगदाने आपली ताकद लावली यात नवल नाही ज्या भूमीवर त्याने पाय ठेवला होता ती पृथ्वी कोण आहे रामाची सासूबाईने विचार केला होता जर या नालायकाकडून माझ्या अर्थात या अंगदाचा पाय उचलला गेला तर आयुष्यभर माझी मुलगी सीता म्हणून तिने पाय घट्ट धरला आणि याने आपली ताकद लावली परिणाम पाय उचलला जात नाही आणि मग असं सांगतात की पुढे स्वतः अंगद निघून जातो तुझं कल्याण रामाच्या शरणागतीत आहे एवढं लक्षात ठेव आणि तुला फक्त उद्या सकाळचा वेळ आहे रात्रीचाच वेळ आहे आजच्या आणि मग असं सांगतात तो निघून गेला आणि पुढे असं जाहीर झालं अंगदाने त्या रावणाचाही अपमान केलेला आहे आल्यानंतर सर्व प्रताप सांगितला आणि सांगतायत प्रभूला प्रभू माझी भाषा कळत नाही त्याला मग युद्धच करावं लागतंय देवा आणि मग सांगितलं 18 पद्म वानर 4 तुकड्या केल्या 4 मुख्य प्रवेशद्वारावर 4 तुकड्या ठेवण्यात आल्या आणि मग दुसरा दिवस उजळला असं सांगतात आता हा युद्धाचा दिवस आहे आणि मग रण मैदानामध्ये मुख्य द्वारावर रावणाची सेना सज्ज आहे संरक्षणासाठी बाहेरच्या बाजूने सर्व वानर सावध आणि मग जेव्हा रण मैदानात येतात सूर्याचा उदय झाला आणि सूर्याचा उदय झाला सूर्याचा उदय झालेला आहे आपल्या कथेमध्ये तुमच्या भगवान गडावर आणि आमच्या विद्यार्थ्यांवर नितांत प्रेम करणारे बाळापूर या गावातील 2 सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर ते गावाचे प्रथम नागरिक आहेत असे आमचे ज्यांना आम्ही आदराने मामा म्हणतो तसे वाघ मामा तसेच आमचे संतोष भोलती या ठिकाणी उपस्थित झाले मी सांगत होतो की आता युद्धाला आरंभ झालेला आहे आणि सज्ज आहे इकडे रावणाची सेना राक्षस आणि इकडे बाहेर रामाची सेना आणि मग जे ते आपापल्या महाराज सूर्योदय झाल्यानंतर आपापल्या राजाचा जय जयकार करू लागले इकडे बोलिए रामचंद्र भगवान की दशरथ महाराज की
मला वाटलं एकाच पार्टीचे दशानन महाराज की आहेत नहीं करेगा ठीक है बोलिए रामचंद्र भगवान की जय दशानन रावण महाराज की रामचंद्र भगवान की दशानन महाराज की लखनलाल की कुंभकर्ण महाराज की पवन सुत हनुमान की इंद्रजीत महाराज की जे ते आपापल्या सेनेचं आणि मग सावधान सावधान आक्रमण आणि युद्धाला आरंभ झाला असं सांगतात सत्य के साथ असत्य का युद्ध था धर्म के साथ अधर्म का युद्ध था आणि मग त्याच वेळी सूर्यवंशाबरोबर निशाचर वंशाचं युद्ध आरंभ झालं आणि मग पहिला दिवस जेव्हा दिवसभर युद्ध चाललं संध्याकाळ झालेली आहे असं सांगतात सूर्यास्त जेव्हा झाला तेव्हा युद्ध विराम होत असे युद्धाचा नियम आहे सूर्यास्त झाला का युद्ध थांबलं असं सांगतात की रामचंद्र प्रभूंनी पहिल्या दिवसात या रावणाची अर्धी सेना खतम केली संपली आज झाला अर्धा सेना संपलेली आहे जेव्हा रावण विचार करतो अरे त्या तपस्यामध्ये एवढी ताकद कंदमुळं खाणारा तो आम्ही मांस भक्षण करणारे पण आम्हाला तो भारी पडला कळतंय का ताकद नुसती मांस भक्षण करण्याने येत नाही काजू बदाम बाकीचंही खाल्लं तरी चालतंय त्याला सांगतो की जे खातात बाकीचंही खायला आहे बघा इकडे कंदमुळं खाऊन रामचंद्र प्रभू रावणाच्या सेनेला ऐकत नाही इकडे सगळे मांस भक्षण करणारे नको ते पिणारे तरी हे ढिले पडले कंदमुळं खाणाऱ्या समोर कळतंय का म्हणून निसर्गाने जे दिलंय ना तेच खा निसर्गाच्या विरुद्ध वागाल तर तुमचा नाश झाल्याशिवाय राहणार म्हणजे रामचंद्र प्रभू तुमचा नाश केल्याशिवाय पहिला दिवस रावण विचार करतो अरे हा भारत बलवान आहे आणि चिंतातूर झाला रावण रात्री विचार करतो काय करावं आपल्या मुलाला आता अक्षय तर मिळेल आहे दुसरा जो इंद्रजित आहे त्याला बोलवण्यात आलं इंद्रजित काय बाबा तुम्ही चिंता का करताय जोपर्यंत हा तुमचा मुलगा मेघनाद इंद्रावर विजय मिळवणारा हा इंद्रजित विजय अर्थात आहे ना तोपर्यंत तुमचा विजय निश्चित आहे कोणी तुम्हाला हरू शकत उद्या मी जातो युद्धासाठी आणि मग हा इंद्रजित निघाला दुसरा दिवस सूर्योदय होता आणि मग राक्षस सेना इंद्रजित महाराजांबरोबर निघालेली आहे रामचंद्र प्रभूंची इकडे सेना आहे पण दुसऱ्या दिवशी जेव्हा युद्ध आरंभ झालं रामचंद्र भगवान की दशानन महाराज रावण की जय श्री राम जय लंकेश जेव्हा युद्धाला आरंभ झाला आणि सांगतात की दुपारपर्यंत या इंद्रजिताने बरेचसे वानर मारले अहो काही तर घाबरून पळू लागला का कुठून याचे भान यायचे का हा मायावी रूप धारण करायचा आणि काही कळत नसायचं दुपारपर्यंत दम धरला पण दुपारून सगळे ढिले पडले जेव्हा वानर परत येत आहेत रामचंद्र प्रभूंनी पाहिलं आणि सांगितलं अरे लक्ष्मणा आता तुला जावं लागेल बाबा ठीक आहे प्रभू घाबरू नका तुम्ही आशीर्वाद घेतला भावाचा आणि स्वतः लक्ष्मण महाराज युद्धासाठी निघाले आणि मग समोर इंद्रजित घाबरू नका म्हणले प्रभू आता जातो आणि त्या रावणाच्या मुलाला इंद्रजिताला मार आणि मग सांगतात पुढे जेव्हा युद्धभूमीवर लक्ष्मण महाराज आले युद्धाला आरंभ झाला लक्ष्मण महाराज मेघनाद महाराज युद्धाला आरंभ झाला पाहता पाहता लक्ष्मणाने इंद्रजिताचं अगदी नसा म्हणजे इंद्रजिताला वाटलं आता आपलं काही खरं नाही पण त्याच त्यांनी एक
विशेष शक्ती वापरली, त्या शक्तीचं नाव आहे वीरगाथा। ती शक्ती, त्या शक्तीचा त्याने प्रभाव केला आणि जसा त्याने तो प्रभाव बाण सोडला असं सांगतात नंदीग्रामामध्ये भरताला अपशकुन होऊ लागला। शत्रुघ्न महाराजांना, कौसल्या मातेला, सुमित्रा मातेला अयोध्येमध्ये अपशकुन होऊ लागला आणि पाहता पाहता वीरगाथेची शक्ती ही लक्ष्मण महाराजांना लागली आणि असं सांगतात ते धडाम धरणीवर खाली पडले। परिणाम लक्ष्मण महाराज खाली पडले आणि खाली पडल्यानंतर इंद्रजित सांगतोय उचला त्या लक्ष्मणाला, पण राक्षस पुढे आले, उचलू लागले। उचलत असताना असं सांगतात इकडे स्वतः भगवंत आहे, रामचंद्र प्रभू सूर्यास्त झालेला आहे, विचारतायत अरे सर्व चाले माझा प्रिय बंधू लक्ष्मण कधी अजून दिसला नाही, आला नाही। हनुमंतरायांना सांगतायत जा लवकर बघू, बघा माझा भाऊ अजून आलेला नाही, जा लवकर। आणि मग हे गेले। हनुमंत महाराज तिकडे स्वतः इंद्रजिताने आदेश दिलाय उचला त्या लक्ष्मणाला, उचलण्याचा प्रयत्न चालू आहे आणि उचलत असताना नेमका आवाज काय, रामचंद्र भगवान की जय श्रीराम। आणि मग तिथे हनुमंतराय आले जिथे राक्षस उचलायचा कार्यक्रम चालला होता। त्यांनी आवाज ऐकला आणि इंद्रजित पळ काढला आणि मग अलगद उचललं लक्ष्मणाला हनुमंतरायाने। जेव्हा रामचंद्र प्रभूंच्या समोर आणलं असं सांगतात काळ्या पिवळ्या जटा, गोरा पाल लक्ष्मण, वक्षस्थळामध्ये ती वीरगाथेची शक्ती आहे, भळ 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 रक्त वाहते आणि मोठी जखम छातीला झाली। आता काय करावं, पाय असतात रामचंद्र प्रभू रडू लागला। जेव्हा आपला भाऊ अशा अवस्थेत रडतायत रामचंद्र प्रभू आणि स्वतः हनुमंतराय पुढे आले, रडू नका, ऐका विचार करा, जगाचं सांत्वन करणार अर्थात जग दुःखी असल्यानंतर जगाचं सांत्वन करणारा भगवंत आज रडतो, कोण सांत्वन करणार, पण त्यांचंही सांत्वन करण्याकरता संत असतात। हनुमंतराय पुढे प्रभू का रडताय तुम्ही, घाबरू नका। तेवढ्यात विभीषण महाराजांना विचारतायत प्रभू रामचंद्र विभीषण अरे आता काय करायचं रे बाबा, काही नाही घाबरू नका बाबा। राम प्रभू काय, अहो आमच्या लंकेमध्ये एक सुसेन नावाचा वैद्य आहे, त्याला गेला पण कोण जाणार। रामचंद्र प्रभूंनी विचार केला, तेवढ्यात हनुमंतराय म्हणले घाबरू नका देवा मी जातो। आणि मग गेले, दवाखान्याचा शोध घेतला, मेडिकल एकीकडे होतं, खाली मेडिकल वर दवाखाना आणि सगळं पाहिलं आणि विचार केला महाराज डॉक्टर कुठे आहेत, डॉक्टर आत बसले, त्यांचं जडीबुटीचं काम चालू आहे। इतक्यात विचार केला हनुमंतरायाने आता जर नुसतं वैद्याला न्यावं आणि पुन्हा जर मेडिकल मागं राहिलं तर पुन्हा वापस म्हणून दवाखान्यासहित डॉक्टर रथ आता ग्रह समेत लाय घरासकट सुसेन वैद्याला उचलून आणलं। जेव्हा रामचंद्रांच्या समोर आणलेला आहे आणि मग विभीषण सांगतो प्रभू यांना पुढे येऊ द्या। आणि सुसेन वैद्य पुढे आले, नाडी तपासली, सांगितलं प्रभू आता जर माझ्या तर मेडिकल मध्ये हे औषध नाही, पण ते औषध आणायचं असेल ना ते फार दूर आहे देवा, ते कुठे म्हणजे द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी तिथे आहे, ते आणावे लागेल। पण कोण जाणार का, आणि हे सूर्यास्त आता सूर्य उदय होण्याच्या अगोदर हे सगळं झालं पाहिजे। सूर्यास्त झालाय देवा, सूर्य उदय होण्याच्या आत हे सगळं ते औषध आलं आणि त्याचा जर रस त्या ठिकाणी लक्ष्मणजींच्या तोंडात पडला तर ते जाग होतील, नाहीतर काही खरं नाही। आणि असं सांगतात कोण जाणार, हनुमंतराय पुढे आले, घाबरू नका देवाने आहे। आणि मग हनुमंतराय निघाले द्रोणागिरी आणि कोण आवाज दिला प्रभूने हनुमंता अरे सकाळ व्हायच्या आत ये बाबा। हनुमंतराय लांबूनच म्हणले घाबरू नका देवा, मी यायच्या आत सकाळ होणार नाही, सूर्योदय होणार नाही, आणि तो घाबरतो मला। कोण, जेव्हा मी जन्माला आलो होतो तेव्हा
जेव्हा मी जन्माला आलो होतो ना तेव्हा आईला विचारलं होतं, आई मी ते फळ खाऊ का, ते तांबडं फळ मी खाऊ का? आईने सांगितलं खा. आणि मी गेलो होतो तेव्हापासून घाबरत होते मला. मी 6 महिने जरी नाही आलो ना देवा उगवणार नाही, तुम्ही घाबरू नका. आणि मग गेले आणि द्रोणागिरी उचलला हनुमंतराय. वापस येत असताना सगळ्यांना माहिती आहे नंदीग्रामाचा परिसर लागला आणि तिथे भरत जे आहे, भरताने विचार केला, अरे हे कोणीतरी राक्षस आहे आणि हा राक्षस माझ्या प्रभूंना त्रास देण्याकरता चाललाय, दुःख देण्याकरता हे सगळं घेऊन चाललं. पण त्यात बिना टोकाचा बाण मारला आणि असं सांगतात द्रोणागिरीवर राहिला. हनुमंतराय खाली पडले, खाली पडलेले हनुमंतराय गुडघ्याला लागला. आणि तेव्हापासून हनुमंतरायाच्या गुडघ्याला तेल लावण्याची परंपरा आहे. तसं पाहिलं तर हनुमंताचं याच्यामध्ये काही म्हणून म्हणतात ना, लेना देना कुछ नहीं सब अदृष्ट का खेल, विभीषण जी को लंका दी हनुमान जी को तेल. हनुमंताच्या गुडघ्याला तेल लावण्याची पद्धत तेव्हापासून आणि खाली पडलेले आहेत. तर मुखातून शब्द निघाला, रामचंद्र भगवान, राम शब्द, जय श्रीराम शब्द ऐकला आणि विचारलं, अरे हा तर भक्त. आणि विचारलं, कोण आहात तुम्ही? मी रामचंद्र प्रभूंचा भक्त, माझं नाव हनुमंतराय. तुम्ही कोण आहात? मी भरत. भरत नाव ऐकलं आणि हनुमंतरायने साष्टांग दंडवत घातला. का दंडवत? का सांगितलं, अहो भरत आहात तुम्ही, ऐका तुमचं स्मरण नित्य रामचंद्र प्रभू करत असतात. या पाप्याचं स्मरण करतात, ज्याच्यामुळे स्वतः रामचंद्र प्रभूंना वनवासात जावं लागलं, त्याचं स्मरण. असं एवढं मोठे वाईट आहे. अहो ऐका, जग ज्याचं स्मरण करतं ना, तो झोपल्यावर त्याचं अर्थात त्याची ओढ देखील भरत भरत भरत. आणि मग त्याच वेळेस सांगतात की आता मी कृतकृत्य झालो देवा, की ज्यांचं स्मरण स्वतः रामचंद्र प्रभू करतात, आज त्या संतांचं साक्षात दर्शन झालं, कृतकृत्य झालं, इच्छा केली ती पावन. आणि आता एक करा, काय हनुमानजी निघाले, मला पुढे जायचंय. राम काज किए बिना मुझे विश्राम नाही, मला विश्राम नाही, ते काम पूर्ण केल्याशिवाय. आणि मग हनुमंतराय येत असताना काही वानरांना पाहिलं, प्रभू हनुमंतराय येत आहेत. आले हनुमंतराय आणि आल्यानंतर सर्वांनी जय घोष केला, पवन सुत हनुमान की. हनुमानजी आले आणि द्रोणागिरीच्या वरचा तो वल्लीचा रस काढला सुशील वैद्यांनी. आणि ते मला तो रस जेव्हा स्वतः मुखात फिरतायत लक्ष्मणाच्या, तो पिळत असताना 2-3 थेंब आत गेले. हनुमंतराय लांब उभे आहेत, विचार करतायत, आता एवढे तरी कष्ट मी केले, पण आता काही होतो का नाही परिणाम, होतो की नाही परिणाम. एवढ्यात बदलले आणि मग ते पाहिलं रामचंद्र प्रभूंनी लढायला. देवा हनुमंतराय, का रडताय तुम्ही देवा? अहो तुमचा भाऊ जिवंत झाला, का रडताय तुम्ही? या करता रे हनुमंता, जर हा इथे याचं काही बरं वाईट झालं असतं, याचं जर काही बरं वाईट झालं असतं, तर मी सुमित्रा मातेला काय दाखवलं असतं, काय दाखवलं असतं. म्हणून हनुमंता, खरं तर तू भाग्यवान आहेस का, तू मला मिळाला, माझा भाऊ मला परत मिळाला. तू जर आज नसतास तर माझा भाऊ मला परत मिळाला नसता. आणि मग असं सांगतात की इथे तिच्या शक्ती लागली होती, त्या शक्तीचा महाराज नाश त्या संजीवनी अर्थात त्या संजीवनी त्या द्रोणागिरी म्हणून सांगतात, द्रोणागिरी तो आनीला,
लक्ष्मणाला सजीव केलेला आहे, जिवंत झाला लक्ष्मण. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी आता युद्धाला आरंभ झालेला आहे असं सांगतात. दुसऱ्या दिवशी ही घटना लक्ष्मण सजीव झाला, ही घटना रावणाला तिकडे कळाली. आणि आता काय कुणाला पाठवावं, आणि मग सांगितलं माझ्या भावाला उठवा कोणीतरी, भावाला उठवा माझ्या कोणीतरी. आणि मग असं सांगतात त्या कुंभकर्णाला जागा करण्यासाठी तेव्हा काही डीजे नव्हता, मग बँड आणि मग काही केलं तरी तो जागा होत नव्हता. शेवटी जागा झाला. आणि जागा झाल्यानंतर कुंभकर्णाचा पहिला प्रश्न, मला का उठवलं, का उठवलं मला. आणि मग सगळ्यांनी महाराज रावण पुढे आला. रावणाने सांगितलं ओरडू नका दादा, काय झालं. अरे त्या तपस्व्याची सर्व सेना लंकेत आलेली आहे. कुंभकर्ण महाराज लंकेत आले. का लंकेत आली, तपस्व्याची सेना लंकेत का आली, तर रावणाने सांगितलं मी त्या रामाची पत्नी चोरून आणली आणि म्हणून त्याची सेना आत आली. मग देवा देवाचं चुकलं, कोण सांगतंय, कुंभकर्ण सांगतोय की रावणाला तुमचं चुकलं, तुम्ही त्याची पत्नी पळून आणली. बरोबर आहे ना, त्याची बायको वाचवण्यासाठी. तेवढ्यात असं सांगतात रावणाला वाटलं की जर असं चांगलं बोलायला लागलं ते युद्ध करता जाणार नाही. आणि मग तेवढ्यात असं सांगतात की तिथे रेड्यावर दारू बोलवण्यात आले. जेव्हा त्याला भरपूर दारू पाजवली कुणाला, कुंभकर्णाला. आणि मग सांगितलं, तो बोलतोय आता मला का जागवलं. ते म्हटले तपस्याची सर्व सेना लंकेमध्ये आली. असं का आली ती विचारलंच नाही, फक्त आली. आना माझी गदा. दारू पिल्यावर मोठे मोठे दारू जिने अनेकांना बर्बाद केले. दारू ही माणसाला बर्बाद करते, नाही का. दारू से पूरे खानदान का नाश होता है. म्हणून दारू पिऊ नका, कळतंय का नाही. प्यायचं असेल तर राम नाम बचाओ
प्यायचं असेल तर काय राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाऊं गली गली बोलो राम बोलो राम बोलो राम 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 अनेकांना बिघडवते मोठ्या मोठ्याला बिघडवते तिला दारू म्हणतात आज कुंभकर्ण बिघडला तपस्व्याची सेना लंकेत आली आणि तुम्ही काय करत होता आना माझी गदा गदा घेतली आणि सांगितलं कोणी माझ्या बरोबर येऊ नका एकटाच पुरेसा आहे कुणाला सर्व वानरांना सर्व रामाच्या सेनेला आणि जेव्हा हा कुंभकर्ण जेव्हा रण मैदानामध्ये आला असं सांगतात त्याला पाहिल्यानंतर रामचंद्र प्रभू विभीषणाला विचारतात का रे हा एकटाच आला त्याच्याबरोबर सेना नाही म्हटले विभीषण महाराज सांगतात प्रभू हा एकटाच तुमच्या सर्व सेनेला पुरेसा आहे असं पण एक आहे प्रभू माझी एक विनंती आहे काय विनंती आहे विभीषणा जेव्हा माझ्या भावाने माझ्या कंबाळ्यात लात मारली होती रावणानं तेव्हा हात झोपला होता तेव्हा मी त्याला न भेटताच निघून आलो होतो माझी एक विनंती आहे मला फक्त एकदा भेटायचं माझ्या भावाला आणि मग विभीषण पुढे आला विचारलं कुंभकर्णाने कोण आहे सांगितलं मी तुमचा भाऊ विभीषणा तुला लाज नाही वाटत अरे जो आपला प्रतिस्पर्धी आहे विरोधी आहे त्याच्या पार्टीने तू त्याचा प्रचार करतोय त्याच्या बरोबर राहतो तुला लाज नाही वाटत विभीषण म्हणला कुंभकर्णाचं वाक्य स्वतःच्या भावाला डावलून दुसऱ्या बरोबर तुला लाज वाटत विभीषण महाराज म्हणले नातं काही कामाचं नाही दादा ते नातं काही कामाचं नाही जे हरिभक्ती अर्थात भजन करण्याच्या मध्ये येतं परमार्थाला आडवणारं नातं ते भावाचं असो आई वडिलाचं असो त्याचा त्याग केला परमार्थ करण्यासाठी आडवत आणि मग हे बोलणं कुंभकर्णालाही म्हटलं आणि मग कुंभकर्ण बोलला खरंय रे विभीषणा तुझं एक लक्षात घे आम्ही सर्व मरणार आहोत तू एकटाच राहशील विभीषणा म्हणून सांगता पिलेला माणूस खरं बोलतो त्याला विचारायचं तुझ्या खिशात किती पैसे तुझ्याकडे कोणता मोबाईल आहे सगळं सांगितलं खोटं बोलत नाही खोटं बोलणं त्याला जमत नाही जो पिलेला आहे मग तो दारू असेल नाही तर हरिनाम असेल म्हणून वारकरी संप्रदायात काही ज्यांनी माळ धारण केली नाही त्यांच्याकडे व्रत आहे काय व्रत आहे त्यांनी हे करायचं खोटं बोलायचं नाही वाणी कधी असं काय बोलायचं सत्य बोले सत्यमुखाने बोललं पाहिजे आणि मग असं सांगतात कुंभकर्ण खरं बोलला अरे एकटाच रास विभीषणा सगळे आम्ही म्हणणार आहोत सांग तुझ्या त्या रामाला तपस्व्याला की मला एका बाणामध्ये माझा शिरच्छेद आणि निघून गेला विभीषण युद्धाला आरंभ झाला विचार करा वर्णन येतं हा कुंभकर्ण म्हणजे दुसरा काळ होता म्हणजे याने सगळे वानरांचे समोर दिसायचे ना त्याने असे हातात घ्यायचे असे हातात असं दाबायचं कुणाला वानराला इतका मोठा असं दाबलं का त्या दाबल्यानंतर त्यांच्या हाडच फक्त राहायचे सगळं रक्त सगळं मांस उडायचं कुणाचं वानराचं असं सांगतात की त्यामध्ये त्यांनी अनेक वानरांना उचललं त्यामध्ये एक गंधमादन नावाचं वानर होतं त्याला असं उचललं दाबणार तेवढ्यात त्याचा सुंदर सुवास अरे अरे त्याचा वास चांगला येतोय दया आली आणि दया आल्यानंतर बोलतो हे बघ वानरा तुझं नाव गंधमादन तुला सोडतो मी फक्त एकदा असं म्हण
काय निष्ठा होती बघा त्या वानरामध्ये, जे आपल्यामध्ये नाही. वानरामध्ये निष्ठा होती. तो गंधमादन त्याला कुंभकर्ण सांगतो, फक्त एकदा तुझ्या मुखाने सांग की मी रामाच्या पार्टीचा नाही, मी लंकेश्वर रावणाच्या पार्टीचा आहे. एवढंच मी तुला जिवंत सोडून देतो, तुला मार 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 मार. तू काय म्हणला गंधमादन? अरे कुंभकर्णा, तुला तुला वाटत असेल पण मी तसा नाही. तुम्हाला मारलं तर मी म्हणणार नाही की मी लंकेच्या राजाच्या रावणाच्या पार्टीचा आहे. मी मेलो तरी मला रामाच्या पार्टीचा मरायला आवडेल. तो दाबायचा मी लंकेचा रावणाच्या पार्टी. तो म्हणायचं काही किती दाबा काही म्हणली रामाच्याच पार्टीचा. आतापर्यंत जगलो मरणार ही रामाच्या. ही 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 या ठिकाणी निष्ठा होती वानरांना, जे आजकाल माणसांमध्ये देखील. आणि मग पाहता पाहता भगवंताने अनेक जेव्हा तो वानर मारतोय, प्रभूंनी मारलं काही जास्त निक्षेप करणार नाही, पण याच्यामध्ये आपण अनेक वानर मारतायत आणि वेळही होत चालला. त्याच वेळी भगवंताने 2 पान एकाच वेळी लावले, त्याचे 2 हात मिळवले आणि तिसऱ्या पानाने त्याचा धडाम कुंभकर्ण खाली पडला. कुंभकर्ण भर मैदानात जेव्हा पडला तेव्हा असं सांगतात ही बातमी लंकेश्वर रावणाकडे पोहोचली. आणि मग पुढे जेव्हा कुंभकर्ण मेला नंतर अतिकाय दुर्वचन मोठे सेनापती मारले रामचंद्र प्रभूंनी. आता पुन्हा इंद्रजित असं सांगतात की राम प्रभूंना मारण्यासाठी त्याने यज्ञ आरंभ केला आणि बातमी कळाली दूतांकरवी राम प्रभूला. विभीषण महाराजांनी सांगितलं देवा त्याचा जर यज्ञ पूर्ण झाला तर हा इंद्रजित मारणार नाही देवा, मग काही करा त्याचा यज्ञ बंद पाडा. त्यावेळी नळ जामवंत हनुमंतराय सुग्रीव केसरी गवाक्ष आदी आदी सर्व लक्ष्मणासहित सर्वांना त्याचा यज्ञाचा विध्वंस करण्याकरता रामचंद्र प्रभूंनी पाठवलं. अहो आता यज्ञ पूर्ण होत आला होता, रथ बाहेर येत होता, विजयी रथ. तेवढ्यात या सर्व वानरांनी त्या यज्ञामध्ये अमंगल द्रव्य टाकलं, तो यज्ञ बंद पडला, यज्ञाचा विध्वंस झाला. आणि पुढे त्या इंद्रजिता बरोबर स्वतः रावण या ठिकाणी लक्ष्मण महाराज अर्थात रामचंद्र प्रभूंचे बंधू युद्ध करतायत. युद्ध करत असताना आज रामचंद्र प्रभूंचं दर्शन घेऊन येताना हेच वाक्य वापरलं होतं लक्ष्मणाने, देवा आज एक तर तो इंद्रजित जिवंत राहील नाही तर मी, एक तर रावणाचा मुलगा जिवंत राहील नाही तर दशरथ या जगामध्ये. आणि मग असं जेव्हा युद्ध आरंभ झालं असं सांगतात इंद्रजित महाराज आणि स्वतः या ठिकाणी लक्ष्मणाचं युद्ध चालू आहे. पाहता पाहता इंद्रजिताचा वध त्या ठिकाणी आता लक्ष्मण महाराजांच्या हाताने झालेला आहे. लक्ष्मणाने त्या ठिकाणी तो त्याचा वध केलेला आहे आणि मग आता सर्वच मारल्या गेलेले आहेत. आता शेवटचा दिवस युद्धाचा, आता एकच गडी राहिला, त्याचं नाव रावण बाबा राहिला. आणि मग जेव्हा असं सांगतात रावण महाराजांना ही बातमी कळाली एकच दुसऱ्या दिवशी शेवटचा दिवस म्हणून तो पुढे आला. आल्यानंतर दुपारपर्यंत युद्ध चाललं. राम प्रभूंनी असा बाण मारला, मूर्छेहून खाली पडला रावण. आणि त्याच्या सारथ्याने रथाची जपळाई केली, त्याला आत नेलं, त्याला जिवंत ठेवलं. कुणाला? मूर्छा त्याची गेली, रावण वाचला. पण जेव्हा मूर्छेतून जागा झाला, रावणाचे शब्द आहे आता मी त्या तपस्याला जिवंत बसवणार नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी युद्धाला निघाला, हा शेवटचा दिवस असं सांगतात. तेव्हा स्वतः मंदोदरी पुढे आली, जाऊ नका प्रभू युद्धासाठी. काय सांगावं, पण माझं अंतःकरण सांगतंय मनापासून, माझं अंतःकरण आता या ठिकाणी अगदी माझं धडधड वाढली आहे. माझं अंतःकरण सांगतंय की आज काहीतरी बरं वाईट करणार आहे प्रभू, माझ्या कुटुंबाला धोका आहे, जाऊ नका, बाजूला हो. आज एक तर मंदोदरीचा पती जगेल, नाहीतर सीतेचा पती. आणि मग युद्धाला आरंभ झाला. शेवटचा युद्धाचा दिवस. रावण रथात बसून रण मैदानामध्ये आला. दोन्हीकडचे सैन्य जय लंकेश, जय श्रीराम.
झाला जेव्हा शेवटचा दिवस आहे युद्धाचा पाहता पाहता भगवंताने असं सांगतात सावध केलं कुणाला रावण लंकेश सावधान रावण सावधान तपस्वी विचार करा आता मरायची वेळ आली तर राम मुखात येऊ देत नाही हे नालायक कोण रावण लंकेश तो तपस्वी शेवटपर्यंत तपस्वी म्हणला राम मुखात येऊ दिलं नाही कुणी रावण आणि मग पाहता पाहता सावधान लंकेश सावधान तपस्वी आणि मग पाहता पाहता भगवंताने भुंगा नावाचा एक अस्त्र काढलं आणि ते बरोबर अनेक वेळा युद्ध चाललं पण युद्ध काही ते रावण काही हातबल होत नव्हता शेवटी विभीषणाला विचारलं विभीषणा काय करू रे काही नाही म्हणले बाबा त्याचं मरण त्याच्या बेंबीमध्ये रावणाचा आणि जेव्हा तो भुंगा नावाचा अस्त्र रावणाच्या बेंबीत गेला अर्थात तो बाण लागला आणि धडाम दिशी रावण खाली पडला बोलिये रामचंद्र भगवान की जय वानर नाचू लागले राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राजा राम राम राम